आज 19 सप्टेंबर गुरुवार. सर्वांना शुभेच्छा. आता सकाळी म्हटल्याप्रमाणे पितृपंधरवडा सुरू झालेला आहे. आपल्या पितरांबद्दल आपलं जे ऋण असतं ते आपण व्यक्त करण्याचे दिवस असतात आणि यासाठी आपण सर्व पितृचरणांना किंवा पितरांना वंदन करूया. त्यांना तृप्त करण्यासाठी आपल्याला जी काही सेवा करता येईल किंवा प्रार्थना करता येईल ती करूया. आदौ वैभवतारकंच कथितं श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. काल आपण 57वा श्लोक पाहिलेला होता की सगळी कर्म ही विवेकबुद्धीनं भगवंताला किंवा ईश्वराला अर्पण करायची आणि बुद्धियोगाचा आश्रय करून आपलं चित्त भगवंतामध्येच जडवून ठेवायचं. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. आता त्याच्यावरच्या 2 ओव्या आपण पाहिल्या होत्या, 60, 61, 62, की ज्ञानदेवांनी तेच सोप्या भाषेत सांगितले की या कारणे गा तुवा सर्व कर्मा आपुलिया माझा स्वरूपी धनंजया संन्यासू की जे. संन्यासूचा अर्थ सांगितला होता की त्याग करायचा, म्हणजे या कारणासाठी. म्हणून तू सगळी जी विहित कर्म करतोयस ती माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी अर्पण कर, त्याचा त्याग कर. ती स्वतःसाठी काहीच मी केलं असं म्हणू नकोस. आणि पुढची ओवी होती, परितोची संन्यासू वीरा करणीयेचा जणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे. करणीय म्हणजे जे करण्याजोगं आहे, म्हणजे जे आपलं कर्म आहे ते. परितोची संन्यासू वीरा. अरे अर्जुनाला उद्देशून म्हणतायत की तोच खरा संन्यासी आहे, तोच खरा वीरश्रेष्ठ आहेस तू, की स्वतःच्या कर्तव्याचा संन्यास मात्र करायचा नाही आहे, त्याचं फळाचा त्याग करायचा किंवा ती फळं सगळी भगवंताला अर्पण करायची, पण कर्मच करायचं नाही असं नाही आहे. म्हणून मागे आपण 3ऱ्या अध्यायापासून पाहिलेलं की कर्म करणं हे कर्तव्य आहे, फक्त कर्माचे फळाची अपेक्षा करू नकोस. आणि पुढं सांगत राहिलेत की प्रत्येक कर्म, अगदी समर्थसुद्धा सांगतात की प्रत्येक कर्म हे आपण भगवंताला रामाला अर्पण करायचे. तेच इथं पुन्हा सांगितलेलं. आणि तुझी जी चित्तवृत्ती आहे ती आत्मविवेकाच्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करायची. आत्ता त्या रामकृष्णांच्या अनेक कथा ऐकत होते, वाचत होते. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकजण कसा अहममध्ये गुंतला जातो, अहंकारात गुंतला जातो. मग ते वेगवेगळे अहंकार आहेत, बुद्धीचे अहंकार आहेत. एक तर त्यांनी सांगितलं आत्ताच्या कथांनी की गरिबीचा सुद्धा अहंकार असतो. श्रीमंतीचा तर असतो ताठा, पण गरिबीचा अहंकार कसा. तर एक गरीब आहे, भिक्षा मागायला जातो, एका श्रीमंताच्या दारात म्हणजे दुकानाच्या समोर उभा राहतो. तर तो श्रीमंत काय करतो, याच्या अंगावर 1 रुपया, आत्ताच्या काळातला 1 रुपया, त्यावेळची 1.5 2 आणे वगैरे फेकतो अक्षरशः. घे, तुला भीक पाहिजे ना, घे. त्याचा अहंकार देण्यासाठी आणि याचा अहंकार घेण्यासाठी. यालाही तो अपमान वाटतो की मी गरीब असलो म्हणून काय झालं, त्यांनी माझ्या अंगावर असे कपडे पैसे फेकावेत का. तेव्हापासून त्यांनी ठरवलं की मी आशांच्या दारात पुन्हा जाणार नाही. हा सुद्धा त्याचा अहंकारच. वास्तविक आपण गरीब आहोत,
भीकच मागायची आहे. पुन्हा आपली लीनता ठेवून गेलो आणि मागितलं तर बिघडलं कुठं? पण नाही. असे वेगवेगळे अहंकार आहेत आणि त्या सगळ्या आपली कर्तव्य करत असताना सुद्धा माणसाला अहंकार असतो की मी करतो, मी एवढं करतो, मी तेवढं करतो. ते सुद्धा बोलायचं नाही. तो भगवंत आपल्याकडून करून घेतो. म्हणून सगळ्या कर्मांचा संन्यास हा भगवंताच्या ठिकाणी करायचा आणि आपली चित्तवृत्तीसुद्धा त्याच्या ठिकाणीच स्थिर करायची. मग 62मध्ये काय सांगितलं? मग तेणे विवेक बळे, आपण पे कर्मा वेगळे, माझा स्वरूपी निर्मळे देखी जेल. आणि मग त्यामुळं विवेकाच्या सामर्थ्यानं, बळावर तू करत असलेलं जे काही कर्म आहे त्या कर्माहून स्वतःला वेगळं करता येईल. मी करतोय ही भावना फक्त नको. आणि माझ्या निर्मळ स्वरूपाच्या ठिकाणी हे आत्मतत्व अभिन्न आहे. तो भक्त आणि भगवंत हे दोन्ही एकरूपच होत असतात. याचा तुला प्रत्यय येईल आणि त्याचा तुला अनुभव घेता येईल असं सांगितलेलं आहे. संपत आलेलं आहे आता. तरी अजून 550 ओव्या आहेत. पण 57वा श्लोक आहे. म्हणजे बरोबर आता 20-21 श्लोक फक्त राहिलेले आहेत 18व्या अध्यायातले आणि एकूणच गीतेतले. तर आता ही गीता आपल्याला पचनी पडती आहे. हळूहळू हळूहळू आपण तिचा स्वीकार करतोय. प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मग पुढे काय म्हणतात 63मध्ये? आणि कर्माची जन्मभोये, प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देखसी दुरी. आता ह्या कर्माची असा तुला प्रत्यय येईल की जन्मभोये, काय शब्द वापरले बघा. जन्मभोये म्हणजे जन्मभूमी. ह्या कर्माची जी स्वकर्माची जी जन्मभूमी आहे आणि ती कुठे आहे? आपल्या देहाच्या ठिकाणी आहे. तर ती आत्मस्वरूपाहून खूप दूर आहे असं तू अनुभवशील. म्हणजे तुझ्या लक्षात येईल देह आणि आत्मा ह्याच्यामध्ये तसं अंतर खूप आहे तो देहामध्येच, पण तरीसुद्धा. आणि जन्माची कर्मभोये, प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देखसी दुरे. ही सगळी प्रकृती किंवा ही जी माया आहे हे सगळं आपल्याकडून करवून घेते. पण आपण काय करतोय? त्या प्रकृतीच्या आणि ह्या सगळ्या मायेमध्येच पसाऱ्यातच अडकतोय. म्हणून तो आत्मा आपल्यापासून दूर राहतो. पहिल्यापासून जर मी कोण आहे, मी कोण आहे, सगळ्या ऋषीमुनींना प्रश्न पडलेला होता. कोहम, जन्माला येणारा प्रत्येकजण म्हणत असतो कोहम. म्हणजे आल्यावर म्हणतो कोहम आणि आधी येताना म्हणत असतो सोहम. तो परमात्मा मीच आहे, एकच आहे. मला ह्याच्यातनं एकदा सोडव, मग मी अखंड तुझंच ध्यान लावीन, मी तुझ्याशीच एकरूप राहीन. पण तसं प्रत्यक्षात होत नाही. प्रत्येकाला स्वतःच्या प्राणाची, स्वतःच्या देहाची इतकी पडलेली आहे की आत्ता एक दुसरी कथा रामकृष्णांनी सांगितलेलीच मला फार भावली आणि तुम्हालाही ती सगळ्यांना माहिती आहे. की एक संन्यासी आहे, साधू आहे आणि त्याला असं वाटतं की माझ्यावर माझ्या सगळ्या आईचं अतोनात प्रेम आहे, माझी पत्नी तर माझ्यासाठी वाटेल. कारण संन्यासी जरी असले तरीसुद्धा ते कसे आहेत? गृहस्थी आहेत, गृहस्थाश्रम स्वीकारलेले आहेत आणि त्यामुळं मुलं तर आपल्यावर अगदी प्राणच टाकतील. तर म्हणून त्याला कोणीतरी सांगितलं की म्हणजे तो अचानक मरण पावला समजूया, असे हे करायचं, तू भासवायचंच. आणि अखेर झालाय तर आता काय? ते वैद्य येऊन सांगतात की याला एकच उपाय आहे. तुमच्यापैकी कुणी जर तुमचं आयुष्य त्याला दिलं तर तो जिवंत होईल. म्हणजे तो जगेल, अगदी शेवटच्या भोगतोय तो. अजून तो मरण पावलेला नाही, फक्त परीक्षा पाहत असतो. तर आई म्हणजे तो सांगतो माझी आई म्हणजे माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार असते. मग आईला विचारतात, ते वैद्य म्हणतात की आता ह्या मुलाला तुम्ही जरा द्या आयुष्य. आता नाहीतरी ह्या वयामध्ये, तुमच्या म्हातार वयामध्ये मुलगा एवढा तरणा ताठा किंवा असा जो अगदी भराला आलेला आहे, ज्याच्यावर मुलांची जबाबदारी आहे, त्याच्या कुटुंबाची, तर तो गेला तर सगळं कुटुंब अस्ताव्यस्त होईल ना. आता तुम्ही नंतर दुःखच करत बसणार ना म्हातार वयात. त्यापेक्षा तुम्ही
तुमचं आयुष्य त्याला द्या. आई म्हणती बरोबर आहे रे, पण ही सगळ्यांची जबाबदारी आता माझ्यावर पडणार ना तो गेल्यावर. मग ती कशी मी टाळू शकते? मला नाही जाता येणार, मला नाही माझं आयुष्य देता येणार. आता बायको, त्याला वाटतं, म्हणजे त्या वैद्यांना वाटतं की आता बायको तर अगदी म्हणतच असते ना की ह्यांच्याशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे, तर तू तरी बाई तुझं तरी आयुष्य दे. ती म्हणते मी जर माझं आयुष्य दिलं तर माझ्या मुलाबाळांकडे कोण बघेल? त्यामुळं मी नाही देऊ शकत. जशी त्या वाल्याची अवस्था झाली तशीच ह्याची झाली. मुलं तर म्हणतात बाबा बाबा काय, बाबा आहेत तोपर्यंत, बाबा गेल्यानंतर आम्हाला कोणी, आम्ही जरा प्रेम दिलं हे केलं तर आम्हाला कोणी सांभाळलं नाही. एवढं काय अगदी बाबांसाठी आम्ही आमचा प्राण का द्यायचा? मग हे ऐकतो आणि त्याच क्षणी तो जो साधू आहे तो उठतो, त्या पलंगावरनं उठतो, पळतच सुटतो, घर सोडूनच निघून जातो. ते वैराग्याबद्दल सांगितलेलं होतं की कोणाला किती वैराग्य असतं. मग कडकडीत वैराग्य, मंद वैराग्य, साधं वैराग्य, त्या अशातला तो भाग आहे. तसं इथे प्रकृती आणि आपला आत्मा याच्यामध्ये काय अंतर आहे हे आपल्याला आता कळायला लागतं. ते तर प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया, रूपे वीण का छाया जया परी. आता खरं म्हणजे ही प्रकृती आणि आपण ही वेगळी आहे का हो? प्रकृती आत्म्याहून वेगळी आहे अशी उरणारच नाही आहे, कारण आत्म्यानं, परमात्म्यानंच ते निर्माण केलेली आहे सगळी. कशी नाही वेगळी उरणार? आपल्या देहापासून आपली छाया वेगळी असते का हो? ती जशी वेगळी शिल्लक राहत नाही. देह आहे म्हणून छाया आहे, देहच नसेल तर छाया कुठून येणार? तसं त्यांनी सांगितलं की ही जी छाया आहे, रूपे वीण का छाया जया परी, आपल्या रूपापेक्षा छाया काही वेगळी असते का हो? नसते. आता पुढची बघा. ऐसेनी प्रकृती नाशू, जालया कर्मसन्यासू, निपजेल अनायासू स कारणू. मग आत्ता जे सांगितलं तसं की प्रत्येकाच्या प्रकृतीचा एकदा निराश झाला, नाश म्हणजे निराश, ही प्रकृती अशीच आहे, चिरंतन नाहीच आहे, मग समूळ कर्मसन्यास आपोआप घडू शकतो. कारण आपल्याला हे करतो कोणासाठी? आपण या देहासाठी करतोय. पण तो देहच जर किंवा ही प्रकृतीच जर चिरंतन नाही आहे तर कशासाठी कर्म करायची तिच्या? त्यापेक्षा ही सगळी कर्म आपण भगवंताला अर्पण करूया, आणि भगवंताला अर्पण केली की आपण प्रकृतीपासून दूर होणार, म्हणजे तिच्यामध्ये जे गुंतला जातोय ते गुंतणार नाही. मग कर्म जात गेली या, मी आत्मा उरे आपण पया, तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता. पतिव्रतेचं उदाहरण ज्ञानदेवांनी किती वेळा दिलेलं की एखाद्या पतिव्रतेसारखी जी बुद्धी आहे ना ती आता आत्म्याबरोबर राहायला लागते. कारण आत्तापर्यंत काय असतं, कर्म करणारा आत्मा नाही हे समजलं की कर्मसन्यास घडतो, आणि मी म्हणजेच आत्मा हा दृढभाव त्याच्या ठिकाणी पक्का होतो. आणि अशा प्रकारे ही बुद्धी त्या आत्म्याबरोबरच वावरू लागते. जशी पतिव्रता आपल्या पतीला सोडून मुळीच राहू शकत नाही. ऐसेनी प्रकृती नाशू, जालया कर्मसन्यासू, निफजेल अनायासू स कारणू. मग एकदा ह्या प्रकृतीचा नाश झाला, निराश झाला की आपोआप कर्मसन्यास घडतो, आणि मग हा आत्मा, हा दृढभाव त्याच्या ठिकाणी उरतो. आणि आत्ता म्हणलं तसं ही जेव्हा बुद्धी माझ्या ठिकाणी, भगवंत सांगतायत की सहजपणे मुरते, तेव्हा माझ्या अस्तित्वात आत्मिक पातळीवरती अभिन्न होते, आणि चित्त हे विषय चिंतनाचा आपला धर्म टाकून केवळ माझीच भक्ती करू लागते, माझ्याच भजनात मग्न होते. बघा, मी आत्मा उरे आपण पेया, मग कर्म जात गेली या, तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता. हे झालं होतं. बुद्धी अनन्य येणे योगे, मज माझी जेरी गे, ते चित्त चैत्य त्यागे, मातेची भजे. मातेची भजे म्हणजे मला, बरं का, मातेची भजे म्हणजे आईला भजतो असं नाही अर्थ घ्यायचं.
तर हे जे चित्त आहे ना, हे फक्त माझ्याच भजनात मग्न होतं. कधी? जेव्हा बुद्धी माझ्या ठिकाणी अगदी एकरूप होऊन भक्ती करू लागते, माझ्याच भजनात दंग होते आणि सहजपणे ती माझ्या ठिकाणी मुरते. आत्मा आणि बुद्धी ही सुद्धा भिन्नता संपून जाते आणि म्हणून ती माझ्याच भजनात दंग होते किंवा मग्न होते. ऐसे चैत्य जाते सांडिले, चित्त माझ्या ठाई जडले, ठाके तैसे वहिले सर्वदा करी. आणि अशा प्रकारे दंग झालेलं जे विषयात दंग झालेलं जे चित्त होतं, विषयांच्या समूहात सतत गराड्यात वावरणारं चंचल चित्त होतं, ते आता सगळ्या विषय वासनांचा त्याग करून माझ्या ठिकाणी स्थिर होते. आणि तू तुझं चित्त अशा प्रकारे माझ्या ठिकाणी सदैव स्थिर कर, असं भगवंत त्याला सांगतायत. ठाके तैसे वहिले सर्वदा करी, चित्त माझ्या ठाई जडले. एकदा भगवंताच्या ठिकाणी चित्त जडलं की ते पुन्हा इकडं तिकडं सैरावैरा धावणारच नाही आहे. त्याला आता कशाची अपेक्षा राहणारच नाही आहे. म्हणून काल जरा स्वरूपानंदांच्या उभ्या राहिल्या होत्या, त्या आता पहिल्यापासून घेते 57च्या. म्हणून आपुली सर्व कर्मे अर्पी, माझी या स्वरूपी धनुर्धरा. परिते अर्पण नसावे कृत्रिम, ठेवी वृत्ती आत्मविवेकी तू. हे सगळं अर्पण करणे हे कृत्रिम नसावं. मग या आत्मविवेकाच्या बळे सर्वथा निराळे कर्माहुनी. माझी या निर्मळ स्वरूपी अर्जुना, स्वभावे आपणा देखसील. कर्म जेथे जन्मे प्रकृती ती भिन्न, स्वरूपापासून आपुलिया. देखताची ऐसे मग धनंजया, रूपी जैसी छाया सामावेगा. तैसी स्वस्वरूपी प्रकृती ती पार्था, सामावे सर्वथा कर्मासवे. ह्या परी कर्माचा समूळ संन्यास, मायेचा निरास होता घडे. माया प्रकृती सगळं एकच आहे. ऐसे कर्म जात लोपताची साच, आत्मा उरे मीच स्वयंसिद्ध. तेथे तू आपुली पार्था बुद्धी भली, करोनी घाली एकनिष्ठ. बुद्धी जेव्हा ऐसी अनन्य होऊनी, राहते रिघोन मज लागी. मज माझी तेव्हा करी चित्त माझेची भजन, विषय सांडोन चिंतनाचा सर्व सांडोनी विषय. जडोनी जाय चित्त तुझे, प्रेमे माझ्या ठाई नित्य निरंतर. अर्जुना सत्वर करी ऐसे. तेव्हा तुझं चित्त माझ्या ठाई निरंतर ठेव किंवा असंच राहू देत, असं भगवंत सांगतात. आता पुढचा श्लोक बघूया, 58वा. मच्चित्त सर्व दुर्गाणी, मत्प्रसादात् तरिष्यसि. अथ चेत्त्वमहंकारान्, न श्रोष्यसि विनङ्क्षसि. मच्चित्त, एकदा माझ्या ठिकाणी तुझं चित्त ठेवलंस, स्थिर झालं, एकाग्र केलं की तू काय होईल? मत्प्रसादात सर्व दुर्गाणी तरिष्यसि.
आता दुर्ग म्हणजे किल्ला अगदी असा अर्थशब्द घ्यायचा नाही आहे. तर अवघड अवघड गोष्टी सगळ्या ज्या तुझ्या संसारामध्ये अवघड गोष्टी असतील, अनेक संकट असतील, त्या संकटातून तरून जाशील. मत प्रसादात तरीशेस. माझ्या कृपेमुळं, प्रसाद म्हणजे कृपा, माझ्या कृपेमुळं, माझ्या प्रसादामुळं तू ही सगळी संकटं पार करू शकशील. आणि अथचेत्वम अहंकारात. चेत म्हणजे जर, अथ म्हणजे नंतर. पण जर तू अहंकारामुळं, आत्ता सांगितलं तसं अहंकारात, न श्रोष्यसी, जर काहीही ऐकलं नाही, तुला जो अहंकार असेल, अभिमान असेल, कसला तो आंधळा, त्यामुळे जर माझं काही ऐकलं नाहीस, न श्रोष्यसी, भविष्यकाळ आहे, जर माझं ऐकलं नाहीस म्हणजे काय, मी सांगतोय त्याप्रमाणे वागलाच नाहीस तर काय होईल, विनंक्षसी, तुझा पूर्णपणे नाश होईल. निश्चितपणानं तुझा नाश होईल. मग पूर्ण आपला नाश करून घेण्यापेक्षा आपलं कर्तव्य करत राहायला पाहिजे. माझ्या म्हणजे भगवंताच्या ठिकाणी चित्त ठेवलं पाहिजे. आपला अहंकार सगळा सोडला पाहिजे. मगाशी म्हणलं तसं गरिबाला सुद्धा अहंकार होतो, श्रीमंताला तर होतोच होतो. तर असे हे अहंकार सोडून जर तू सोडला नाहीस तर मात्र तुझा नाश नक्कीच होईल. म्हणून आता तू सेवा कशी करायचीस, काय काय करायचेस ते पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतात. मग अभिन्ना इहा सेवा, चित्त मियाची भरेल जेधवा, माझा प्रसादू जाण तेव्हा संपूर्ण झाला. आता ही जी तुझी सेवा आहे, म्हणजेच तू भक्तिभावानं किंवा भक्ती भारल्या सेवेनं माझ्याशी जेव्हा एकरूप होशील, मियाची भरेल जेव्हा, माझ्याशी जेव्हा तुझं मन भरलं जाईल, मन एकाग्र होईल आणि माझ्या स्वरूपानंच गच्च भरलं जाईल, गच्च भरून जाईल, माझा प्रसादू जाण तेव्हा संपूर्ण झाला. जे श्लोकात सांगितले तेच, की तुला माझा प्रसाद, माझा अनुग्रह, माझी कृपा ही पूर्णपणे प्राप्त होईल, संपूर्ण झाला. तुझ्यावर माझा प्रसाद, माझी कृपा पूर्ण झाली असं समज. पण त्याच्यासाठी तुझं काय पाहिजे, तर तू भक्ती भारल्या सेवेनं माझ्याशी एकरूप झाला पाहिजे. तर आपण काय होतो, संसारात रमलेले असतो, सगळं आबादी आबाद जिकडं तिकडं व्यवस्थित चाललंय, पोरं बाळं येत आहेत, सगळं हे होतंय. मुलांना आपण शिकवत असतो, मोठं करत असतो, त्यांच्या आवडीचं सगळं देत असतो, लिहायला घेत असतो. पण काहीतरी अशी चपराक बसते, काहीतरी घटना घडते आणि मग आपल्याला देवाची आठवण येते. त्यावेळेला वेळ झालेला असतो. म्हणजे लोक म्हणतात ना, आत्ता कुठे देवदेव करायचा, म्हातारपणी देवदेव करायचा. पण असं नाही, आपली कर्तव्य तुम्ही कराच ना, ती कर्तव्य तर केलीच पाहिजे. पण हे सगळं कुणामुळं घडतंय, हे माझं मी करू शकतो का, सगळं नाही. त्याला भगवंताची आपल्यावर कृपा असलीच पाहिजे आणि तरच तू ही सगळी संकट म्हणा किंवा ज्या काही अडचणी असतील त्या तू तरून जाशील, असं भगवंत त्याला सांगतात. आता पुढची ओवी काय म्हणतात, तेथ सकळ दुःख धामे, भुंजी जती जिये मृत्यू जन्मे, ये दुर्गमेची सुगमे होती तुझ. आता जे काही सगळी सकळ दुःख धामे, सगळ्या प्रकारची जी दुःख आहेत, धाम म्हणजे त्याचं निवासस्थान, तर सगळ्या दुःखांचं जे निवासस्थान आहे ते कशात आहे, भुंजी जती जिये मृत्यू जन्मे, त्या जन्ममृत्यूच्या या तडाख्यातून वाचणं किंवा जी जी सुखदुःख आपल्याला भोगावी लागतात, भुंजी जती म्हणजे भोगावी लागतात, भोगली जातात, आणि पुन्हा जन्ममृत्यूचं चक्र हे चालूच राहतं.
तिये दुर्गमेची सुगमे होती तुझं. तर ही दुर्गम आहेत सगळी, सहन करण्याला अवघड आहेत, किंवा ही दुःख सोसणं अवघड आहे, अटळ आहे. पण त्या दुःखातून सुद्धा तू सहज बाहेर पडशील. अतिदुर्घट किंवा अत्यंत अवघड अशा या संकटातून सुद्धा तुला बाहेर पडणं शक्य होईल. तुला अगदी ते सुगम होऊ शकेल, सोपं होऊ शकेल. पण कधी? जेव्हा तू भक्ती भारल्या सेवेनं माझ्याशी एकरूप होशील. सगळ्याचा विसर पडला पाहिजे भगवंताच्या इथं गेल्यानंतर, किंवा भगवंताचं जेव्हा आपण स्मरण करतोय तेव्हा फक्त भगवंत, त्याच्याशीच एकरूप होणं, इतकं ते सगळं पुन्हा पुन्हा सांगतायत की तू आता दुसरा विचारच करू नकोस. जेव्हा तुझं चित्त माझ्या स्वरूपानं भरून जाईल तेव्हाच तुझ्यावर माझा अनुग्रह होईल. आणि मग तुला सगळ्या दुःखांचं जे निवासस्थान आहे, किंवा या जन्ममृत्यूचं जे हे चक्र आहे, हे याच्यातून वाचणं शक्य होईल. म्हणून शंकराचार्यांचं एक स्तोत्रसुद्धा सगळं काही सांगून जातं. तस्य यमः किं कुरुते चर्चा. काय म्हटलेलं आहे? भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललवकणिका पीता सकृदपि अस्त्यस्य मुरारी समर्चा. सकृत म्हणजे अगदी एकदा, पण एक क्षणभर का विना भगवंताला विसरून करायचे, आपल्याला विसरून करायचे, फक्त भगवंतालाच लक्षात ठेवायचे, स्मरणात ठेवायचे. तस्य यमः किं कुरुते चर्चा. त्याला यम काही त्याची चर्चा करणारच नाही, विचारसुद्धा करणार नाही, त्याच्यापर्यंत जाण्याचं तो आठवणीतही ठेवत नाही. आणि म्हणून या सगळ्या बिकट अशा जन्ममृत्यूच्या तडाख्यातून तू सहज सुटून जाशील. त्याच्यासाठी उदाहरण देतात बघा. सूर्याचे सावाये डोळा सावाईला होये, ते अंधाराचा आहे पाडूतया. जेव्हा सूर्यप्रकाश आहे आत्ता आपल्याला समोर, त्याचं जेव्हा साह्य आपल्या डोळ्यांना लाभतंय, तेव्हा त्या भाग्यवान डोळ्यांना अंधाराची चिंता कशाला करावी लागेल. सूर्यासेनी सावाये, सावाये म्हणजे त्याचं साह्य, सावायेचा अर्थ साह्य. सूर्यप्रकाशाचं जेव्हा आपल्याला साह्य मिळेल तेव्हा डोळ्यांना पूर्णपणे सगळं आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच भाग्यवान डोळ्यांना डोळा सावाईला होय, ते अंधाराचा आहे पाडूतया. मग त्याला अंधाराची काय चिंता? पाडू म्हणजे चिंता. त्याला अंधाराची चिंता कशाला करायची? काहीच करत नाही, किंवा त्याची किंमत काय कळणार आहे त्याला. म्हणजेच अंधाराची गरजच नाही त्याला, अंधाराचा विचार करण्याचीच गरज नाही आहे. कारण अंधाराची तमा कधीतरी हे प्रकाश भरलेले डोळे बाळगतील का? आत्ता आपल्याला सगळं देवानी व्यवस्थित दिलेलं आहे, तर कशाला पुढची चिंता करायची? पुढं काय होईल आणि पुढच्या जन्मी काय? कशाला? आत्ता आपल्याला भगवंताची कृपा मिळालेली आहे. त्या कृपाप्रसादाने आपला जो सगळा देहावरचा आहे अभिमान किंवा आपलेपणा हा सगळा जर गळून गेला असेल, आणि मग अंधाराची तमा कशाला करायची? प्रकाश भरले डोळे जसे आपल्याला सगळं दिसतंय, तर बाकीच्याची अपेक्षाच करायची गरज नाही. किंवा पुढेही म्हणतात, तैसा माझे निप्रसादे जीव कणू जयाचा उपमर्दे, तो संसाराचे निबाधे बागुले केवी. बागुलबुवा म्हणतात तसं बागुले शब्द वापरले, की माझ्या कृपाप्रसादामुळं ज्याचा जीवपणा नष्ट झालेला. कारण जीवो ब्रह्मैव न अपरा, पण आपण हा जीव वेगळा मानतो त्या परमात्म्यापेक्षा. आणि तो प्रापंचिक बंधनानं कसा काय बंधला जाईल? तो संसाराचे निबाधे बागुले केवी. त्याला संसाराच्या बागुलभुवाची कधी भीती वाटेल का? नाही वाटणार. कारण त्यानं जीव आणि शिव एक केलेले आहेत, किंवा जीवात्मा आणि परमात्मा त्याचे एकरूप झालेले आहेत. आणि म्हणून तो या संसाररूपी संकटातून आपोआप तरून जाईल. पुढं त्यांनी म्हणलेलं आहे, म्हणून धनंजया तू संसार दुर्गती या
तरसील माझी या प्रसादास्तव. आणि म्हणून अरे अर्जुना, तुला अगदी मी प्रेमानं सांगते की तू माझा तुझ्यावर अनुग्रह झाल्यामुळं तू या संसाररूपी दुर्गतीतून निश्चितपणे तरुण जाशील. माझा प्रसाद, माझी कृपा तुला लाभणार आहे. आणि त्यामुळं ही जरी तुला दुर्गती प्राप्त झाली असली तरी तुला त्याच्यातून तू तरुण जाशील. अथवा हनहम भावे, माझे बोलणे हे आघवे. काना मनाची ये शिवे ने दिसी टेकू. पण केवळ आंधळ्या अहंकारान. म्हणून त्यांनी काय म्हणले, अथवा हन अहम भावे. हन म्हणजे असा आपल्याला लाभणारा. तर जर तू या अंध अशा अहंकाराने माझं बोलणं हे आघवे. आघवे शब्द सकाळी सांगत होत्या त्या ताई की अवघे वेगळं आहे आणि आघवे म्हणजे सगळं. तर हे तुला माझं जे बोलणं आहे शाश्वत, आघवेचा अर्थ आहे शाश्वत. तर माझं हे शाश्वत जे बोलणं आहे हे तुझ्या कानाच्या आणि मनाच्या शिवेपर्यंत म्हणजे वेशीपर्यंत किंवा सीमेपर्यंत पोहोचूच दिलं नाही. हे जे शाश्वत बोलणं आहे हे तू अहंकारामुळं तुझ्या ह्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नाहीस. पण जर तू अहंकार सोडला असतास तर मात्र तुला हे माझं बोलणं तुझ्या मनाला आणि तुझ्या कानाला शिवलं असतं. फक्त अर्जुनाला सांगितलं आहे का? नाही, आपल्याला सुद्धा. जेव्हा आपलं सगळं जिथल्या तिथं असतं आणि त्यावेळेला आपल्याला म्हणजे मी पडा तो अहंकार किती प्रकारचा आहे. संपत्तीचा आहे, रूपाचा आहे, सगळ्यांचा आहे. मुलांचा सुद्धा अभिमान होतो. आमची मुलं बघा केवढी मोठी झाली, अतिशय हुशार, सगळ्यांमध्ये पुढे गेली. हा सुद्धा अहंकारच. आणि त्या अहंकारामुळं तुला हे माझं शाश्वत बोलणं काना मनात पोहोचलंच नाही. म्हणून पुन्हा म्हणतात, तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते होऊन वावो. देहसंबंधाचा घावो वाजेल अंगी. आणि म्हणून तू काय कर, तर केवळ माझ्या अनुग्रहामुळं तू नित्यमुक्त आहेस. नित्यमुक्त अव्ययो, शिवाय तू अव्यय आहेस. तुझा कधी नाश होणार नाही, तुझा कधी व्यय होणार नाही. आणि असंच झाल्यामुळं देहसंबंधाचा घावो वाजेल अंगी. त्यामुळं देहाभिमानाचा जो तीव्र घाव आहे तो लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू अभिमान सोड. कारण हा देहाभिमानाचा घाव एवढा तीव्र असतो की ती झालेली जखम मृत्यूपर्यंत कधीच भरून येत नाही. देहसंबंधाचा घावो वाजेल अंगी. जया देहसंबंधातू प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसंतू कहीच नाही. तर हा देहसंबंधाचा जो आत म्हणजे देह तादात्म्य भावात पावला पावलाला आत्मघात होतोय, तुझा घाव होतोय. आणि मग त्या आत्मघाताचे सगळं फळ भोगता भोगता भुंजता उसंतू. काही लोक म्हणतात बघा क्षणभर मला शांतता नाही आहे. काल माझी अशी अवस्था झाली होती की कधी कधी असं वाटतं की आपल्याला शांतताच नाही, सगळं आयुष्य हे धावपळीतच चाललेलं आहे. म्हणून भुंजता म्हणजे त्याची भोगत असताना उसंतू म्हणजे थोडासाही निवांतपणा उसंतपणा मिळतच नाही आहे. कशामुळं? त्या अहंकारामुळं तुला ते मिळत नाही. ये वढेची दारुणे निमणे नवीन निमणे पडेल जरी बोलणे नेगसी माझे. आणि म्हणून तू माझं हे जे माझं बोलणं आहे हे जरी तू सहनच केलं नाहीस किंवा ऐकूनच घेतलं नाहीस. निमणे विण, निमण म्हणजे निमणे म्हणजे मरणाशिवाय. तू जर कळकळीचं बोलणं माझं ऐकूनच घेतलं नाहीस तर मरण न येता सुद्धा निमणे नि विण निमणे म्हणजे मरण न येताच तुला मरण आल्यासारखं होणार आहे. त्या मरण यातना भोगावे लागणार आहेत. आणि अत्यंत
पडेल अजरी बोलणे नेघसी माझे. तू माझं बोलणं न ऐकल्यामुळं तुला सगळे क्लेश हे भोगावे लागणार आणि मरण यातनासुद्धा भोगावे लागतील. कधी? मरण न येताच भोगावे लागतील. उद्याच्याला उभ्या घेऊया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.